शेवटच्या 2 अंकांना द्यायचं. तर आता मी इथं विचारलं 25 ही संख्या आहे. किती आहे? 25. इथं 25ला 4 ने भाग द्या. सांगा 4 सक किती बाकी राहिली? 1. 1 बाकी राहिली तर काय करा सांगतो पुढे. 1 बाकी राहिली तर बघाल. 1 बाकी राहिली तर जे वर्ष आहे ते 6 वर्षांनी रिपीट करायचं. कितीने करायचं? 6 ने रिपीट करायचं. ठीक आहे. मग सांगा 2025 चं रिपीटेशन कधी होईल? किती येईल? अरे बोला की 2031. नेक्स्ट. हे एकदा सांगून घेऊ तक्ता म्हणजे तुमच्या लक्षात राहील ते. 1 बाकी राहिले की 6 ऍड करायचं, 2 बाकी राहिले की 11 ऍड करायचं. लिहून घ्या, हे सगळे शॉर्टकट बनवून ठेवलेत मी सगळे पहिलेच. त्यानंतर 3 बाकी राहिली तर परत किती? 11 वर्ष ऍड करायचे आणि त्यानंतर जर समजा 4 तर बाकी राहत नाही कधी. कारण बघा ना आता इथं 4 सक 24 चा 1 राहिला, ठीक आहे. इथं 4 सक 24 चा 2 राहतो, 4 सक 24 चा 3, पण इथं 4 सते 28. इथं बाकी काय राहत नाही, बाकी शून्य राहते. शून्यला इथं शून्य कधी राहते? जर लीप वर्ष असेल तर राहते. ठीक आहे. तर अशा वेळेला ट्रिक आहे का केला इथं. ठीक आहे. 25ला उचलायचं. या 25ला 4 ने भाग द्यायचा. सांगा 4च्या पाड्यात 4 सक 24. बाकी किती राहिली? 1. 1 बाकी. ठीक आहे. मग 1 बाकी राहिली तर किती वर्ष मिळवायचे? 6. किती आलं सांगा? 2031 हे त्याचा आन्सर असेल. नेक्स्ट पुढे 26 मध्ये 26ला 4 ने भाग दिला. 4 सक 24. बाकी राहिली 2. 2 बाकी राहिली तर किती मिळवायचे? 11 वर्ष मिळवायचे. 2026 प्लस 11 वर्ष किती आलं सांगा? 2037. नेक्स्ट. इथे आलो आपण आता. 2027 27 उचला. 27ला 4 ने भाग द्या. 4 सक 24. 3 बाकी राहिली. 3 बाकी राहिल्यावर किती मिळवायला लावलेत मी आता? 11. तर एखाद्याला ते असेल का मिळवले काय? मी त्याचे कारण ना लेक्चरला सांगितले. ते कोणाचे बॅच घेऊन लेक्चर बघत बस. ठीक आहे. बेरीज करा. ए बोलो बेरीज कितना है बे? 2000 कितना आ गया बे? 38 ना? हे 11 आणि 5 का मिळवले ते काय 6 मिळवते कारण आहेत सगळी. ते लेक्चरला एक्सप्लेन केलेत मी. 6 कधी ऍड करायचा, 11 कधी करायचे कारण दिलीत. 6च का केला आणि 11च का केला ते सगळी कारण लेक्चरला घेतलेलीत. ठीक आहे. पण ती गरज नाही. एवढं पाठ करून ठेवा. शेवट सांगायचं राहायचं. 28 घेतला. लीप वर्ष आहे का रे? कारण 4 ने भाग दिला की 4 7 28 किती बाकी राहते? 0. मग लीप वर्ष आलं तर लीप वर्ष किती वर्षांनी रिपीट होतं? 28 28 बेरीज करा 2056. वर्ष रिपीट होणे म्हणजे सगळ्या तारखांचे वार हे सेम टू सेम असणे दोन्ही वर्षांमध्ये. लेने का उसको 4 से डिवाइड करने का. 4 एक 4 कितना बचा यहाँ पे? 3. 3 अगर बच गया तर 3 बाकी राहिली तर किती वर्ष मिळवायचे? 11. तर 2007 मध्ये जर आपण 11 वर्ष मिळवले तर आन्सर किती येतं? 2018. त्याचं सोल्युशन एवढंच आहे एका छोट्याशा बॉक्समध्ये. 2003 आला तर 3च बाकी राहील.